मुंबईमध्ये महाआघाडीची पत्रकार परिषद पार पडली आहे। या महाआघाडीमध्ये एकूण 55 पक्षांनी सहभाग घेतला। राज्यातील 48 जागांपैकी 24 जागांवर काँग्रेस लढणार असून 20 जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे, तर 4 जागा मित्र पक्षांना देण्यात आल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं। भाजप सरकारनं मराठा समाजासह शेतकऱ्यांनाही फसवण्याचं काम केल्याचा आरोप करत अशोक चव्हाणांनी सरकारवर जोरदार टीका केली। भाजप आणि सेनेच्या मंत्र्यांनी केवळ गप्पा मारल्या, केलं काहीच नाही असंही त्यांनी म्हटलं। आम्ही विचार केला होता की 10 जागा मित्र पक्षांना द्यायच्या, मात्र सोबत जे आज आले नाहीत ती भाजपची बी टीम असल्याची टीका अजित पवारांनी प्रकाश आंबेडकरांचं नाव न घेता केली आहे। भाजपच्या वाचाळ नेत्यांमुळे संविधान धोक्यात आल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली। संविधानिक संस्थांना भाजपने जेरीस आणल्याचा आरोपही त्यांनी केला। देशात जाती आणि समाजाच्या नावावर उन्माद सुरू असल्याची टीका जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे। ते उन्मादाच्या नावाखाली सरकार मतं मिळवण्याचा प्रयत्न करते असंही त्यांनी म्हटलं। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण हे नाराज असून ते राजीनाम्याच्या तयारीमध्ये असल्याच्या संदर्भात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। चंद्रपूरच्या उमेदवारी संदर्भात चर्चा सुरू असताना हे संभाषण ऑडिओ क्लिपमध्ये आहे। मी ऑडिओ क्लिप ऐकलेली नाही, या ऑडिओ क्लिपचा आणि माझा काही संबंध नाही अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे। काँग्रेस उमेदवारांच्या 7 याद्या जाहीर झाल्या, मात्र मुंबई अध्यक्ष निरुपमांच्या नावाची आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही, त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे। रावसाहेब दानवेंची मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलंय। तसंच दानवेंना पाडण्यासाठी काहीही करायला तयार आहोत असंही त्यांनी म्हटलं। आमदार अब्दुल सत्तार यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा आणि काँग्रेस सदस्यत्व पदाचाही राजीनामा दिलाय। झांबड यांना उमेदवारी दिल्यानं सत्तार नाराज झाले आहेत। काँग्रेसच्या सुभाष झांबड यांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण नाराज आहेत। 1999 पासून काँग्रेस पराभूत होते, तरीही काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज वाटत नाही अशी टीका त्यांनी केली आहे। 2014च्या निवडणुकीमध्ये पुत्रासह आलेला आणि झालेला पराभव नारायण राणे अजून विसरले नाहीयेत। बूथ अध्यक्षांच्या मेळाव्यामध्ये नारायण राणेंनी कार्यकर्त्यांना भावनिक साथ घातली आहे। निलेश राणेंना निवडून आणताना यंदा कोणीही सूर्याजी पिसाळ बनवू नका असं राणेंनी म्हटलंय। उस्मानाबादमध्ये एका शिवसैनिकानं खासदार रवी गायकवाडांना तिकीट नाकारल्यामुळे आत्मदहनाचा प्रयत्न केला। बाबा भोसले असं या कार्यकर्त्याचं नाव आहे। माढ्यामधून भाजपकडून सहकार मंत्री सुभाष देशमुखांच्या मुलाला उमेदवारी मिळण्याची चिन्ह आहेत। रोहन देशमुखांचं नाव चर्चेत आल्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलांच्या समर्थकांमध्ये चलबिचल पाहायला मिळते। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपचे सर्व चौकीदार चोर हे असं ट्विट केलं होतं। या विरोधात वाशिम शहर पोलिसात भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना उमेदवारी घोषित झाल्यानंतर नागपुरात त्यांचं आगमन झालं। नागपूर विमानतळावर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलेलं आहे। तसंच यावेळी गडकरी 4 ते 5 लाख मतांनी जिंकणार असा विश्वास व्यक्त केलेला आहे। तसंच 50,000 बेरोजगारांना रोजगार मिळणार असून 2 वर्षात हा आकडा पार होईल असंही त्यांनी म्हटलं। बापट यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे पुण्यामध्ये भाजप कार्यालयाच्या बाहेर जल्लोष करण्यात आला। भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी करत गिरीश बापट यांच्याविषयी आनंद व्यक्त केलाय। खासदार रवींद्र गायकवाड समर्थकांनी उमरगामध्ये बैठक घेतली। रवी गायकवाड यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्ते करणार असून उमेदवारी न दिल्यास सामूहिक राजीनामे देणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलेला आहे। काँग्रेस जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपमध्ये जाण्याबाबत हालचाली सुरू झाल्याची सूत्रांची माहिती मिळते। येत्या 2 ते 3 दिवसात प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आणि भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी एकमेकांची भेट घेतली आहे। लक्ष्मण जगताप हे श्रीरंग बारणे यांचे राजकारणातील कट्टर विरोधक मानले जात आहेत, त्यामुळे या भेटीमुळे आणखी चर्चा सुरू झाल्यात। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या 2 जागा निवडून आणण्याची जबाबदारी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आहे, त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण स्वतःच्या छातीवर लावून घेतलं होतं। राष्ट्रवादीचे माढ्यातील उमेदवार संजय शिंदे यांनी माढ्यातील रांजणी इथे झालेल्या पहिल्याच प्रचार सभेमध्ये मोहिते पाटलांवर हल्लाबोल केलाय। स्वतःच्या आणि पुढच्या पिढीच्या स्थिरीकरणासाठी हा सगळा प्रवेश असल्याची खिल्ली त्यांनी उडवली आहे। भाजपमध्ये असलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी बंडखोरी केली आहे। शिवसेनेनं सदाशिव लोखंडेंना उमेदवारी दिल्यामुळे आता वाकचौरे अपक्ष लढणार आहेत। वर्षा निवासस्थानी भाजपच्या घटक पक्षांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीला आठवले, जानकर, खोत आणि मेटे उपस्थित होते। ही बैठक संपली असून विधानसभेत घटक पक्षांना सन्मानजनक जागा मिळतील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे। विधानसभेला मित्रपक्षांना योग्य अशा जागा देऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं, त्यामुळे मित्रपक्ष म्हणून भाजपच्या प्रचाराला जाणार असं महादेव जानकर यांनी सांगितलेलं आहे। कुठल्याही राजकीय पक्षाच्या उमेदवारांकडून आचारसंहिता भंग झाल्यास नागरिकांना ते तक्रार करता येणार आहे। निवडणूक आयोगानं सी विजिल या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे।
भाजपची लोकसभा उमेदवारांची आज 5वी यादी जाहीर झाली। यावेळी उत्तर गोव्यामधून श्रीपाद नाईक तर दक्षिण गोव्यामधून नरेंद्र सावईकरांना उमेदवारी देण्यात आली तर उमा भारती राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम करतील अशी माहिती जे.पी. नड्डा यांनी दिली आहे। मी नरेंद्र मोदी आणि आरएसएसला घाबरत नाही, मी फक्त खऱ्याला मानतो आणि फक्त खरं बोलतो असं वक्तव्य राहुल गांधींनी केलंय। तसेच बिहारच्या तरुणांनो जागे व्हा असं देखील त्यांनी म्हटलं आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं हे माझं पहिलं काम असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय। राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची माहिती देखील राहुल गांधींनी दिली आहे। आज तिथीनुसार राज्यभरामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली आहे। घाटकोपरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। एक घाटकोपर एक शिवजयंती अशी संकल्पना राबवून ही शिवजयंती साजरी करण्यात आली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई विमानतळावर शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। अहमदनगरला मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी झाली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजय विखेंनी नगर शहरातील प्रत्येक मंडळांना भेट देऊन मिरवणुकीमध्ये ते सहभागी झाले। रायगडमध्ये शिवजयंती उत्सवाला उत्साहामध्ये प्रारंभ झालाय। रायगड किल्ल्यामधून आलेल्या ज्योतींचं महाडमधील नाते किंगडममध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे। शिवजयंतीच्या निमित्तानं शिवप्रेमींमध्ये अलोट उत्साह पाहायला मिळाला। छत्रपती शिवाजी महाराज यांची किल्ले शिवनेरीवर तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यावेळी शिवनेरी गडावरील जाऊन महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेतलं। शिवप्रेमींनी काढलेल्या शिवज्योत रॅलीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सहभाग घेतला। यावेळी शिवप्रेमींसोबत अमोल कोल्हे शिवज्योत घेऊन काही अंतर तरुणांसोबत धावले देखील। कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावातील प्राथमिक शाळेचं छत कोसळल्याची घटना घडली। शाळा सुटल्यानंतर ही घटना घडल्यामुळे मोठा अनर्थ टळला। इचलकरंजी शहरातील जुराचंदूर रोडवर एका शेतकऱ्याच्या 3 एकर ऊसाला भीषण आग लागली। या आगीमध्ये ऊस खाक झालेला आहे। अकोला जिल्ह्यामध्ये पातूर तालुक्यातील आलेगावमधील सस्ती इथे शेतकऱ्याच्या राहत्या घराला दुपारच्या वेळी आग लागली। या आगीमुळे घरातील अन्नधान्य, पैसे, सोन्याचे दागिने देखील जळून गेले आहेत। राजेंद्र बंड असं या शेतकऱ्याचं नाव आहे। दारुडा चालकामुळे वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेची बस रस्ता सोडून दुसरीकडेच भरकटली। नालासोपारामध्ये ही घटना घडली। दारूच्या नशेमध्ये या चालकानं एका घराच्या भिंतीला बस ठोकली आहे। चालत्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना हात निसटल्यामुळे रेल्वेतून पडलेल्या प्रवाशाचा जीव आरपीएफच्या जवानानं वाचवलेला आहे। निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये गोवा बनावटीच्या दारूचा वापर केला जातो। गोव्यातील अवैध दारू आता थेट गुजरातमध्ये नेण्याचा डाव रेल्वे पोलिसांनी हाणून पाडलेला आहे। दिल्लीसह संपूर्ण देशामध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी गोरेगावमधून अटक केली आहे। ही टोळी गोरेगावमधील गजानन कॉलनीमध्ये घरफोडी करत असल्याचं रहिवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली। पोलिसांनी सापळा रचून 4 जणांना अटक केली आहे। नांदेडमध्ये धनेगाव फाटा रोडवर दत्ता टायर्स या दुकानाचे लॉक तोडून चोरट्यांनी चक्क 10 लाख रुपये किमतीच्या टायरची चोरी केली आहे। गोवा ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या एका वयोवृद्ध इसमाकडून 1 किलो 430 ग्रॅम वजनाचे 44 लाखांचे सोन्याचे दागिने हस्त करण्यात आले। खालापूर पोलिसांनी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खालापूर टोल नाक्याजवळ ही कारवाई केली आहे। बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी गावाजवळ 2 ट्रकची समोरासमोर धडक झाली। या अपघातामध्ये दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाले, 2 जण जखमी झाले। ऑस्ट्रेलियाला सायक्लोनचा मोठा फटका बसलेला आहे। वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामध्ये संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। नेब्रास्का शहरामध्ये महापूर आलेला आहे। या पुरामध्ये सुरक्षेसाठी बांधण्यात आलेले बांध देखील वाहून गेले। खूप मोठं नुकसान या ठिकाणी झाल्याची माहिती मिळते। बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड आलाय। आता प्रेक्षकांना जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट पाहायला मिळेल। या चित्रपटामध्ये जयललिता यांची भूमिका कंगना राणावत करणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।